हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा तो माधव माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आदर रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय एक धरिला जेती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आतेने झाले अवघे काम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम झाले अवघे काम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम पर द्रव्य पर नारी झाली विषाची परी झाली विषाची परी झाली विषाची परद्रव्य पर नारी झाली विषाची परी झाली विषाची परी झाली विषाची परी तेने झाले अवघे काम निवारिला भव निवारिला भव भ्रम निवारिला भव झाले अवघे काम निवारला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम कामणे पार नाही लागत व्यवहार नाही लागत व्यवहार नाही लागत
व्यवहार नाही लागत व्यवहार केले झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम निवारिला भव निवारिला भव निवारिला भव तेने झाले अवघे काम निवारिला भव निवारिला भव निवारिला भव हो पार हो माई जय जय विठोबा जय जय विठोबा एक धरिला ती एक धरिला ती एक धरिला ती एक धरिला ती एक धरला चिते एक धरला चिती एक धरला चित्ती एक धरला चित्ती एक धरिला ती एक धरिला ती एक धरिला ती एक धरिला ती एक धरला चित्ती एक धरला चित्ती एक धरला चित्ती एक धरला चित्ती रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती देणे झाले अवघे काम देणे झाले अवघे काम एक धरिला तिन्ही एक धरिला तिट्टी एक धरिला तिट्टी जलद एक धरिला ती एक धरला चित्ती एक धरला चित्ती एक धरला चित्ती एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती देणे झाले अवघे काम देणे झाले अवघे काम निवारीला भ्रम
निवारिला आ आ निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम येणे झाले अवघे काम तेणे झाले अवघे विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज वैष्णवासी व्यंकट स्वामी महाराज की जय. एक दरीला चित्ती आमिर कुमाईचा पती तिने झाले वगी काम निवारिला भ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची ये परी तिने झाले अवघे काम निवारिला भ्रम तुका म्हणे पार नाही लागत व्यवहार तिने झाले अवघे काम निवारिला भ्रम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू एक धरिला चित्ती आमिर खुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारिला भ्रम सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराज आत्मचरित्र सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये पुण्य सलीला चंद्रभागा मातेच्या पवित्र काठावर चालू असलेला अधिक मासानिमित्त हा नाम महोत्सव आणि या नाम महोत्सवातली मला वाटतं कितव्या दिवसाची सेवा? बा
म्हणजे अधिक महिन्याचा सप्ताह नाही का. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज यांनी सांगितलं की सेवा करायची. सेवा करायची याचं कारण असं आहे, इथं सेवा करण्याचं कारण काय, इथल्या सेवेचं आणि आमचं नातं काय. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आईचं आणि लेकराचं जे नातं असतं ते आमचं या मठाचं नातं आहे. म्हणजे श्री गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये आम्हाला जे काही अध्ययन करण्याचं भाग्य प्राप्त झालं, जोग महाराजांची संस्था म्हणजे बंकट स्वामीच आहेत ते. तिथं जे भजन केलं जातं त्या सगळ्या चाली स्वामींच्या आहे. आपल्याला थोडा अधिकारवाणीनं मला शोभणार नाही ते बोलणं, पण वारकरी संप्रदायात जेवढ्या चाली आहेत, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या जगामध्ये जेवढं ज्ञान आहे ना, ते ज्ञान व्यासोच्छिष्ट जगत्रय आहे. तसं या वारकरी संप्रदायातलं भजन म्हणजे स्वामींचा सगळा उष्टा प्रसाद आहे. विठ्ठल तेव्हा या महात्म्यांना आपण पाहू शकलो नाही, पण त्या महात्म्यांना ज्यांनी पाहिलं असे महात्मे आपण पाहिलेले आहेत. श्री गुरु मारुती बाबा असतील, वैकुंठवासी बोधे बाबा असतील, या सगळ्या महात्म्यांच्या मुखातून स्वामींबद्दल जे ऐकलेलं आहे आणि त्या पद्धतीचं स्वामींचं चित्र जे स्मरणामध्ये आहे, त्या स्वामींच्या चरणी आपण नतमस्तक हो. अत्यंत कमी वेळ आहे, आपली रोजची वेळ आहे 7 ते 9 कीर्तनाची. आता वाजले 8:15, पण घाबरू नका, आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आहोत. संस्थेमध्ये परीक्षेचा नियम असा आहे की जर कीर्तनकारांनी वेळेत कीर्तन सोडलं तर 100 पैकी 50 मार्क मिळाले त्याला, राहिलेले 50 मार्क बोलला कसा आणि चाली कशा म्हणले याला. मग आपण हातचे 50 मार्क सोडायचे नाही. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून महाराज आपलं आत्मचरित्र सांगतात. संतांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे आणि ते इतर कुणाच्या तरी मुखातून ऐकण्यापेक्षा त्यांच्या मुखातून स्वतः ऐकलं पाहिजे. नियम असा आहे की माणसाला स्वतः आपण जेवढे माहीत असतो तेवढं दुसरं कुणाला माहीत नाही. रामायणातला छोटासा प्रसंग, भगवती सीता माता, प्रभू रामचंद्र, प्रभू लक्ष्मण महाराज त्या पंपा सरोवराच्या जवळून चालले होते. तलाव होता पाण्याचा आणि त्याचं नाव काय मी आता सांगितलं आपल्याला. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर मग आम्हालाही सांगा वाटतं. हो, तुम्ही जर रस्त्याकडे पाहिले की मलाही तिकडे पाहा वाटतं. श्रोता दुष्टिता तरी वितुळे मांडला रसू. नाथ महाराजांनी एक ओवी लिहिली तेवढी सांगता. नाथ महाराज म्हणतात कीर्तन कसं ऐकावं. समजा एखादी माऊली आषाढी वारीला आली, एखादी आई, आणि तिचं 10-12 वर्षाचं पोरग तिच्यासोबत आलं आणि गर्दीमध्ये पोरग चुकलं. दिवसभर पाहू लागली इकडं तिकडं, काही सापडलं नाही पोरग, आणि संध्याकाळच्या वेळेला अशी नाराज होऊन मठात येऊन रडू लागली. तेवढ्यात एक माणूस आला आणि तो म्हटला, मावशी तुमचं पोरग असं 10-12 वर्षाचं आहे का? हो. सावळ्या रंगाचं आहे का? ती म्हणती हो. बर, त्याचं अमुक अमुक नाव आहे का? ती म्हणती हो. तो माणूस बोलताना ती आई जीवाचे कान करून त्याचा एक एक शब्द ऐकत असते. नाथ महाराज म्हणतात ती आई जसं त्या लेकराचं वर्णन ऐकते त्याप्रमाणे आपण जीवाचं कान करून कीर्तन ऐकलं पाहिजे. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेणे सादरे ऐके माता, तेणे सादरे हरिकथा, सार्थकता परिसावी. कारण कीर्तनकार काही आपल्या मनाचं सांगत नसतो, साधू संतांचे शब्द सांगत असतो, आणि एखादं वाक्य आपल्या जीवनाचं परिवर्तन करणारं येऊन जातं. म्हणून एकही शब्द कीर्तनातला गौणी वृत्तीने पाहू नये, सामान्य वृत्तीने पाहू नये. विशेष अंतःकरण एकाग्र करून कीर्तन ऐकलं पाहिजे. असो तेव्हा रामचंद्र प्रभू, सीतामाई, लक्ष्मण महाराज त्या पंपा सरोवराच्या तीरावरून जात होते आणि त्या तलावामध्ये एक बगळा, एक पाय पाण्यात टेकवलेला आणि एक पाय असा आधर धरलेला असा बगळा उभा होता पाण्यात. देवानं त्या बगळ्याकडे पाहिलं आणि देव म्हणले, लक्ष्मणा, सीते, बघा ना बगळा असून किती शांत बसला. माणसाला जर म्हणलं अर्धा तास अजिबात हातपाय न हलवता बसा, माणूस बसू शकल का? माणूस काही ना काही टिवल्या बावल्या करणारच. सतरंजीचे दोरे तरी तोडल, काही नाही. आपलं अंग खाजत नसतं ते बळच अंग खाजवल, डोकं खाजवल. म्हणजे माणसाचं एकाग्र मन नसतं. हातपाय हलतात म्हणजे मन जागेवर नाही. त्यातल्या त्यात सांगतो, कुत्र असतं, उन्हाळ्याचे दिवस आणि एखाद्या झाडाच्या सावलीला बसतं कुत्र.
अर्धा तास झालं की उठतं, इकडं तिकडं पाहतं आणि पुन्हा दुसऱ्या सावलीला जाऊन झोपतं. तर पहिलं सावलीतच होतं ना, दुसरीकडे जाण्याचं कारण त्याचं रजोगुणी मन त्याला जागेवर बसू देत नाही. तसं आपली रजोगुणी वृत्ती आपल्याला स्थिर बसू देत नाही. देवानं पाहिलं बगळ्याकडे आणि सांगू लागले, अरे बगळा असून किती शांत उभा आहे. मला वाटतं हा बगळा नाही, हा कोणीतरी तपस्वी आहे, बगळ्याच्या रूपात इथं उभा आहे, तपश्चर्या करतो एका पायावर. लक्ष्मण म्हटला, दादा तुम्ही म्हणता ते खरंय. सीता माता म्हटली, आपण कशाला विरोधात बोलायचं, तुम्ही म्हणता ते खरंय. आम्हाला सुद्धा वाटतं हा कोणीतरी तपस्वी असला पाहिजे. ही त्यांची चर्चा ऐकली पाण्यातल्या मासोळीनं, आणि पाण्यातली मासोळी वर येऊन सांगू लागली, ती म्हटली, देवा कुणाला तपस्वी म्हणता? हा तपस्वी नाही, आम्हालाही वाटायचं हा तपस्वीच आहे, म्हणून पाया पडायला गेलो की हा मोक्षच देतो म्हणे आम्हाला. आमच्या पिढ्याच्या पिढ्या संपवल्या त्याने. हा कसा आहे ते आम्हाला विचारा. का? सहवासी विजानियात चरित्रम सहवासी नाम. रोज सोबत राहणाऱ्या माणसाला कळतं हा माणूस कसा आहे. एकदा कीर्तन ऐकून महाराज किती हुशार आहेत हे ठरवू नये. त्यांना वारीत सोबत राहावं आणि मग जाणावं काकडा पाठ आहे की नाही. जाऊ द्या, द्या सोडून. तर सांगण्याचं कारण एवढं, सोबत राहणाऱ्या व्यक्तीला त्याचं चरित्र माहीत असतं एक, नाहीतर त्याचं त्याला चरित्र माहीत असतं. खरं म्हणजे आपलं जेवढं आपल्याला माहीत असतं जगात कुणालाच तेवढं माहीत नाही. तेव्हा सगळ्या साधू संतांनी एकदा जगद्गुरु तुकाराम महाराजांना विनंती केली, महाराज आम्ही तुमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या कथा कर्णोपकरणी ऐकत आलेलो आहोत, पण आम्हाला तुमच्या मुखातून तुमचं चरित्र ऐकायचं. तुकाराम महाराज म्हटले, अहो माझं चरित्र मी कसं सांगेन? शहाणा माणूस आपला मोठेपणा स्वतःच्या मुखाने सांगत नाही. कबीर महाराज म्हणतात की बडा बडाई ना करे, बडा न बोले बोल, हिरा मुख से ना कहे, लाख हमारा मोल. हिरा आपली किंमत स्वतः सांगत नाही, मी किती किमतीचा आहे. तसं तुकाराम महाराज म्हटले, मी माझा मोठेपणा माझ्या मुखाने सांगू शकत नाही. साधू संतांनी हात जोडले, महाराज ते काही असो, पण आम्हाला तुमचं चरित्र तुमच्या मुखातून ऐकायचंच आहे. महाराज म्हटले, आता काय करावं, सांगू नये, पण आता तुम्ही सगळे विनंती करता म्हणून सांगतो. नये बोलो परी पाळिले वचन, नये बोलो परी पाळिले वचन, बोलो परी पाळिले वचन, नये बोलो परी पाळिले वचन. गेलियाचा प्रश्न तुम्ही संती, गेलियाचा प्रश्न तुम्ही संती, गेलियाचा प्रश्न तुम्ही संती. महाराज म्हटले, आता सांगू नये, पण आता तुम्ही म्हणताय तर सांगतो. साधू संत म्हटले, महाराज तुम्ही एवढा परमार्थ कमी वयात कसा काय प्राप्त केला, देव कसा काय प्राप्त केला? बरं जाऊ द्या, एवढ्या कमी वयात तुमची कीर्ती किती वाढली. अहो वाऱ्यासारखी कीर्ती वाढली होती तुकाराम महाराजांची. काही नाही, त्या काळात मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हतं, पेपर काही नव्हतं, पण काय कीर्ती वाढली महाराज. देशोदेशीचे लोक यायचे तुकोबारायाच्या दर्शनाला. आणि मग त्या सगळ्या संतांनी विचारलं, तुम्ही असं काय केलं म्हणून एवढी सिद्धी तुम्हाला प्राप्त झाली, देव प्राप्त झाला? तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे बघा आम्ही काही केलं नाही, आम्ही फक्त एकट्या पांडुरंगाला अंतःकरणात मनामध्ये धरलं, हेच आम्ही केलं. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात एका धरिला चित्ते, एका धरिला चित्ते, एका धरिला चित्ते, एका धरिला चित्ते. एका धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, ओ
बोलिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात आम्ही काही केलं नाही, एकट्या पांडुरंगाला मनामध्ये धरलं. एकट्या म्हणण्याचं कारण आम्ही अव्यभिचारी भक्ती केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाण्याचं आणि माशाचं नातं कसं असतं पहा. पाण्याच्या बाहेर मासा काढला की तो किती वेळ जिवंत राहतो, क्षणभर सुद्धा राहू शकत नाही, तळमळतो. जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. आ जीव जिती जीवना जीव जिती जीवना संगे आणि मत्स्या मरण त्या वियोगे. काय तुकोबाऱ्याचं प्रमाणे आपल्या सगळ्यांना पाण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांना म्हणजे जगातल्या सगळ्या प्राण्यांना पाण्याची गरज आहे. आपण पाण्या वाचून जगू शकत नाही. पण समजा आपल्याला दिवसभर पाणी प्यायला भेटलंच नाही, आपण मरत नाही. पण माशाला जर दिवसभर पाणी नाही भेटलं तर मासा जगू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगा, पाणी जास्त किमतीचं आहे का तूप जास्त किमतीचं आहे? किंमत कोणाची जास्त आहे? पैशावर सांगा, पैशावर. हा, किलोभर पाणी आपल्याला 1 लिटरची बाटली 10 रुपयात भेटते आणि इथं चौकात 2-5 रुपयात भरून भेटते. आणि तूप जर किलोभर म्हटलं तर 700-800, आळंदीत 2500 आहे. तुम्हाला सांगतो, शुद्ध तूप भेटतच नाही, गाईचं तूप. पण 2500 रुपयाचं तूप किलोभर आणि 10 रुपयाचं पाणी लिटरभर, किलोभर म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या तुपामध्ये पाण्यापेक्षा जास्त गुण आहेत, हे खरंय. पण ती मासोळी म्हणते ते किती किमतीचं असलं मला ते चालत नाही, मला पाणीच पाहिजे. अगा पाणी या हुनी बहुवे, तुपी गुण कीड आहे, परी मीना काय होय आसने तेथ. तुपात मासोळी सोडली तर जगू शकत नाही, ते पाण्याशी अनन्य. तसं तुकाराम महाराज म्हणतात जगात आमच्या पांडुरंगापेक्षा श्रीमंत देव असतील, दिसायला चांगले देव असतील, पण आमचा कसा का असेना, काळा का असेना, पण आम्हाला पांडुरंगच पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आम्हाला जर भजन करायचं असलं आम्ही दुसऱ्या देवाचं नाव गाणार नाही, एकट्या पांडुरंगाचंच. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, आणि कोण काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुकर, मोडून या वाटा सूक्ष्म दुकर. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. हो, रामायणातला प्रसंग आहे. रावणाने कुंभकर्णाला युद्ध करण्यासाठी उठवलं. भला मोठा होता कुंभकर्ण. श्री गुरु मारुती बाबा कुरेकर विनोदाने सांगतात कुंभकर्ण किती मोठा होता. म्हटले एक न्हावी बुवा कुंभकर्णाची दाढी करायला गेला. कुंभकर्ण झोपलेला होता आणि दाढी करताना काय झालं, त्या कुंभकर्णाने श्वास घेतला. त्याचं नाक म्हणजे डोंगराची मोठी गुफा असते असं भलं मोठं त्याचं शरीर, आणि श्वास घेतल्याबरोबर त्या न्हावी बुवाचा वस्त्राच गेला नाकात कुंभकर्णाच्या. आता वस्त्राशिवाय आपलं कसं काय चालणार, पोट त्याच्यावरच आहे. म्हणून वस्त्रा शोधण्यासाठी तो नाकात शिरला. तर भलं मोठं जंगल, भलं मोठा परिसर त्याच्यामध्ये शोधू लागला. इकडे तिकडे त्याला वस्त्रा सापडलं नाही. पण दुसरा एक माणूस भेटला मधात. त्याने विचारलं इकडं कसं काय. ह्याने सांगितलं काय नाही हो, आमचा वस्त्रा हरवला, 2 तास झालं मी शोधतोय. तो माणूस म्हटला वेड्या, वस्त्रा शोधायला आलास, 10 दिवस झाले माझे उंट हरवले ते सापडना, तुझा वस्त्रा कुठं घेऊन बसला. एवढा मोठा होता तो कुंभकर्ण. आणि तो युद्ध करण्यासाठी उठला, रणांगणावर आला. तो काय करायचा, अनेक राक्षस असे मुठीत धरायचे, आ करायचं, तोंडात ती राक्षस नाही, माफ करा, हा वानर असे मुठीत धरायचे, आ करून तोंडामध्ये टाकले. खायला म्हणून तो चावायचा, पण त्याचं तोंड एवढं मोठं होतं. नाथ महाराज म्हणले ते वानर कुंभकर्णाच्या कानातून बाहेर निघायचे. यानं तोंडात टाकले की ते कानातून बाहेर निघायचे.
कुंभकर्णाच्या लक्षात आलं यांना आपण खाऊ शकत नाही. आता काय नाही तर नाही खाता आले पण चिरडून मारायचे म्हणे. आणि मग 10-5 वानर असे धरायचे आणि हातात चिरडून मारायचे, रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. असे अनेक वानर मारले आणि एक गंधमादन नावाचं वानर होतं, त्याला असा हातावर धरल्याबरोबर असा अचानक सुगंध पसरला. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 हो. कुंभकर्णाने त्या गंधमादनाला हातावर घेतल्याबरोबर एकदम सुगंध आला. इकडं तिकडं पाहिलं तर सुगंध येण्याचं काहीच कारण नाही. कुंभकर्णाने विचारलं, का रे सुगंध कस काय आला? त्याने सांगितलं, गंधमादन म्हटला, महाराज माझ्या अंगाचा सुगंध येतो म्हणजे शेंट मारून नाही बरं, स्वाभाविक माझ्या अंगाचा सुगंध येतो म्हणूनच माझं नाव गंधमादन आहे. असं ऐकल्यावर कुंभकर्णाला वाटलं मग असं वानर आपल्या लंकेत पाहिजे, चांगले आपल्या परिसराला आपल्या वाड्याला शोभाईल त्याने. मग कुंभकर्ण म्हटला, हे बघ तुझा सुगंध येतोय ना, मी तुला मारणार नाही. तू काय कर, तू फक्त एकदा म्हण मी रावणाचा आहे रामाचा नाही, एवढं एकदा म्हण. असं म्हटल्यावर ती एवढूसच वानर ताडकन उभं राहिलं त्याच्या तळ हातावर आणि ते म्हटलं, कुंभकर्णा मी मरीन तर रामाचा म्हणून मरीन, रावणाचा म्हणून जगणार नाही. असं ऐकल्याबरोबर महाराज कुंभकर्णाने त्याला असं धरलं मुठीत आणि चिरडून मारून टाकलं. सुगंध देखोनी गंध मादन नाही, आपले मराठवाड्यात चालीत म्हणतात ना रामायणातल्या ओव्या, सुगंध देखोनी गंध मादन त्याचे केले अंगमर्दन, ऐसे पाडिले पाचही जन केले गर्जन कुंभकर्णे. असं त्या गंधमादनाला मारलं, पण गंधमादनाने जिवंत राहण्यासाठी पक्ष बदलला नाही, रावणाच्या बाजूने गेला नाही. तो म्हटला मरीन पण रामाचा म्हणून मरीन ना. तसं तुकाराम महाराज म्हणतात, कितीही देव श्रीमंत असले चांगले असले, आम्ही आमच्या जीवनाचा नियम ठरवून दिला की रखुमाईचा जो पती आहे पांडुरंग आहे, त्याच्याशिवाय आम्ही दुसऱ्या देवाकडे पाहणार नाही, आशा करणार नाही, त्यालाच चित्तामध्ये धरणार. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इतर लोकांचा स्वभाव असा असतो, लोक सारखे देव बदलत राहतात. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे, काल झाली का चतुर्थी? चौथ मोटकी पाहे गणेशाचाची होय, चावदशी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. झालं एक वार झाला की तिथी बदलली की देव बदलला. पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जोगा विजो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षण भरी ना आघवे नि गावद्वारी आहे व जैसी. आता या ओवीचा अर्थ सांगण्यासारखा नाही, समजून घ्या तुम्ही. म्हटले किती देव बदलले त्याला देव प्राप्त होत नाही महाराज, दर दिवशी देव बदलणाऱ्याला देव प्राप्त होत नाही. कोणता तरी एक धरावा ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्या पांडुरंगाला धरलं, त्यामुळं काय झालं, आमच्या जीवनातलं एकही काम शिल्लक राहिलं नाही. म्हणजे प्रापंचिकही आमची सगळी कामं देवानं केली आणि खरी गरज म्हणजे भवस्वर्ग आपला भव नदी तरुण जाण्याचा जी समस्या आहे ती समस्या सुद्धा देवानं दूर केली. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेने झाले सर्व काम, तेने झाले सर्व काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, निवारीला भव भ्रम, निवारीला भव भ्रम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, निवारीला भव भ्रम, निवारीला भव भ्रम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम.
महाराज म्हणतात देवाला चित्तात धरलं त्यामुळं काय झालं, आमची सगळी कामं झाली. आणि सगळ्यात महत्वाचं चित्तात धरलं म्हणजे काय, तुकाराम महाराज म्हणतात आमचा देह कुठं का असे ना, आमचं चित्त मात्र देवाच्या पायाजवळच राहणार. देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे. कधी तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या चित्तामध्ये तुझे पाय ठेव, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. आणि असं जर जमत नसेल, तुला इकडे येता येत नसेल, तर माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काय. तुला इकडे येता येत नसेल तर माझं चित्त ठेव, पण चित्ताचा आणि तुझ्या पायाचा वियोग होता कामा नये. देह कुठे का असे ना, चित्त मात्र तुझ्या पायापाशी पाहिजे. परमार्थामध्ये चित्ताला फार महत्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये 91 क्रमांकाचा अभंग आहे. आणि त्या अभंगात तुकाराम महाराजांनी गोष्ट सांगितली. गोष्ट अशी की एका गावामध्ये पोथी चालू होती. पोथीला अनेक लोक आलेले. एक कधीच पोथीला न येणारा माणूस पोथीला येऊन बसला. आणि बसल्याबरोबर जी मोठ्याने रडायला लागला. लोक म्हणायचे अहो थांबा, एवढं काय रडता. लोकांना वाटलं काय हा माणूस प्रेमळ आहे, बरं रडाव माणसाने, पण जरा हळू मोठ्याने ओरडायला लागला. आमच्याकडे म्हणतात गौरायला लागला मोठ्याने. मग लोक पायाला दाबायचे अहो थांबा, जरा आवाज कमी करा. महाराजांना वाटलं, महाराज म्हणले राहू द्या, त्यांना कुणी शांत करू नका. अहो आपण जन्मभर पोथी ऐकली, कधी देवासाठी रडलो का आपण. पण हा माणूस आजच पोथीला आला, देवासाठी रडतोय, रडू द्या त्याला. आणि मग त्याचं रडणं शांत झाल्यावर पुढे बोलवलं आणि विचारलं बाबा कोणत्या गावचे तुम्ही, किती तुमचं देवावर प्रेम आहे. तो म्हटला महाराज देवावर प्रेम वगैरे काही नाही. म्हणले का रडत होतात. तो म्हटला हे पा मी शेळ्या वळणार आहे, 10 दिवस झालं माझं बकरं हरवलंय म्हणे. आणि इथं येऊन रडण्याचं कारण असं, मी पोथीला येऊन बसलो, तुमची दाढी पाहिली, तुमची दाढी माझ्या बकऱ्याच्या दाढी सारखीच आहे बा. आणि त्या दाढीकडे पाहून बकऱ्याची आठवण झाली. बरं एवढंच नाही, तुम्ही मधी मधी असे 2 बोट करायचे. 2च तत्व आहेत म्हणायचे, ब्रह्म आणि माया. मिथ्य एक, ब्रह्म सत्य आणि माया मिथ्या, असं 2 बोट करून सांगायचे ना. मला वाटायचं तुम्ही माझ्या बकऱ्याचे 2 शिंग दाखवायला लागले. तुम्ही 4 बोट करून 4 वेद दाखवायचे ना. मला वाटायचं बरोबर आहे, माझ्या बकऱ्याचे 4 पाय सांगायला लागलेत महाराज. बर देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्फुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. तो बसलाय पोथीत, पण त्याचं मन कुठे, बकऱ्याच्या मागे. तुकाराम महाराज म्हणतात देवा असं होऊ देऊ नको. आम्ही कुठे का असे ना, आमचं मन तुझ्या पायाजवळ पाहिजे. नाहीतर देह बसलाय कीर्तनात आणि मन घरी काय चालू असेल, ढोराला पाणी पाजलं असेल का नाही, पाऊस पडला असेल का, आऊत धरला असेल का पोरांनी, असं जर चित्तात चालू असेल तर मग आपण गावाकडेच आहोत. आणि घरची लोक विचार करतात, स्वयंपाक करता करता घरची माऊली विचार करत असेल, आता हे गेले असतील चंद्रभागेची आंघोळ करत असतील, आता दर्शनाच्या वारीला लागले असतील, आता देवाला पाहत असतील डोळे भरून, आता कीर्तन ऐकत असतील. असं तिच्या मनात चाललंय स्वयंपाक करता करता. तुकाराम महाराज म्हणतात खरं सांगू राग येऊ देऊ नका, ती गावाकडे असली तरी ती पंढरपुरातच आहे. विठ्ठल 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 हो. म्हणून तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, मागणी मागतात, देवा मला दुसरं काही नको, फक्त एकच दे, तुझा विसर न व्हावा, हेच दान दे गा देवा, बाकी काही नको. मी संसारात जरी गेलो, शेतातली घरातली कामं जरी करत असलो, तरी मनामध्ये सतत पंढरपुराचं चिंतन पाहिजे, अशी अवस्था मला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आम्ही हेच केलं, बाकी काही नाही. त्याचा परिणाम देवानं आमची सगळी कामं केली, संसारातली केली, परमार्थातली केली. तुकाराम महाराज प्रपंच चालवत असताना एकदा मिरच्याची पोती घेऊन, वाळलेल्या आपल्या लाल मिरची घेऊन कोकणामध्ये गेले. 3 मिरच्याच्या गोण्या घेऊन एका गावामध्ये गेले, दुकान लावलं. गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर, पिंपळाचं झाड, त्या झाडाखाली बसले. आणि गावातल्या काही माता भगिनी महादेवाला नमस्कार करायला आल्या. सकाळची वेळ. विचारले एका बाईनं, बाबा मिरच्या कशा दिल्यात. असं म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हटले, आजी तुमच्याकडे काय भाव चालल्या त्या भावाने घ्या. असं कोणता दुकानदार म्हणत असतो का. एवढ्या वाक्यात त्या बाईनं ओळखलं दुकानदार जरा बोळा आहे. तुमच्याकडे ज्या भावाने चालल्या त्या घ्या म्हणजे काय. ती म्हटली बर आमच्याकडे 2 रुपये किलो चालले. महाराज म्हटले घ्या मग 2 रुपयानं, तसं काय नाही. मोजून दिल्या किलोभर. बाई म्हणली महाराज बाबा जरा जास्त दे की, अजून तुझं काय लय जाईल का म्हणे,
चिमूटभर जास्त टाक. महाराजांनी टाकल्या हाताने. अरे टाक की, एवढा काय चंगूस आहे. महाराज म्हटले आजी तुमच्याच हाताने घ्या. मग ते किलोभर मोजूनही घेतल्या आणि पुन्हा पदर पसरला आणि जेवढ्या हातानं गोळा करता येतील तेवढं गठोडं बांधलं. निघाली आजी घरी आणि सगळ्या गावात सांगत फिरली लय चांगला दुकानदार आला, पैसे द्या नाही तर नका देऊ, मिरच्या फुकटच देतय म्हणले जा. आणि मग काय महाराजी गर्दी दुकानावर जमली. सगळ्या गावातल्या माता भगिनी माणसं दुकानावर मिरच्या घ्यायला. पैसे द्यायचा पत्ता नाही, मिरच्या न्यायच्या आणि पैसे आणून देतो म्हणायचं आणि तिकडच. एक कुणीतरी बिचारी म्हातारी होती, तिनं शेरभर तांदूळ आणून दिले आणि कुणीतरी एक 8 आणे रुपये काहीतरी दिले महाराजांना. बाकी सगळ्या मिरच्या संपल्या, एक गोणी राहिली, 2 गोण्या संपल्या. आणि मग त्या गावामध्ये एक महाकंजूस माणूस होता, अति कंजूस, मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे म्हणतात. मक्खी चूस म्हणजे समजा जेवताना तुपाच्या वाटीत माशी पडली, आपण काय करतो, माशी काढतो, 2 थेंब शिपडतो पाण्याचे आणि जेवतो. पण मक्खी चूस कसं करतो, ती माशी अशी 2 बोटात धरतो, अशी कर कर पिळतो. तिला तूप राहिलं नाही पाहिजे, आता टाकून द्यावं की नाही तशी टाकत नाही, जिभीवर ठेवून चाटतो मग फेकून देतो. याला म्हणायचं मक्खी चूस. महाकंजूस असा तो माणूस. त्यानं ऐकलं मिरच्या फुकट देतय म्हणले, माणूस पळतच आला आणि तुकाराम महाराजापाशी येऊन रडायच लागला. महाराज म्हणले अहो रडायला काय झालं तुम्हाला. तो म्हटला काय करावं महाराज, अहो पोरीचं लग्न आलं 8 दिवसावर आणि घरात काही किराणा नाही, काहीच नाही. महाराज म्हटले म्हणायचं काय तुम्हाला. तो म्हटलं काही नाही, आम्हाला मिरच्या पाहिजे गोणीभर. महाराज म्हटले घेऊन जा, काय देता पैसे. तो म्हटला महाराज तिथं अडचण आहे ना खरी, पैसेच नाहीत माझ्याकडे. महाराज म्हटले हे पा, मिरच्या घेऊन जा, पुन्हा पैसे आणून द्या, कुणाकडून तरी घेऊन उसने आणून द्या. तो म्हटला महाराज ते पाहू आपण, मिरच्याची गोणी घेऊन जातो. गेला घेऊन आणि मग काय महाराज यांचा धंदा किती झाला, 8 आणे आणि शेरभर तांदूळ एवढेच. देवाला विचार पडला, हे बाबा जर असा रिकाम्या हाताने घरी गेला तर घरी कडक लक्ष्मी आहे. जिजाबाई म्हणजे साधी नव्हती, कडक लक्ष्मी होती. म्हणजे हे जर रिकाम्या हाताने गेले तर याचं काही खरं नाही, शिव्याच खावा लागतील घरी जाऊन. मग देवाने नोकराचं रूप घेतलं, गुडघ्या इतकं धोतर नेसलं, खांद्यावर घोंगडी टाकली, हातामध्ये काठी घेतली आणि ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या प्रत्येकीच्या घरी जायचं. मावशी चला पैसे द्या. ती बाई म्हटली कशाचे आले पैसे. नाही नाही म्हणले आमच्या मिरच्या आणल्यात ना मालकाच्या तुम्ही. ती म्हटली आम्ही मिरच्या आणल्यात पण मोजून कुठं आणल्यात. ते म्हणले मोजायचं काम नाही, आमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे म्हणले. तुक म्हणजे मोजणे, तुम्ही नुसत्या अशा मुठीत धरल्या ना त्या किती ग्रॅम आहेत आमच्या मालकाला पाहिल्या पाहिल्या कळतंय, म्हणून तर त्याला तुका म्हणतात ना. बरं सांग बरं मग मी किती आणल्या. आता त्याला काय कळणार नाही, त्यानं सांगितलं 1 किलो 25 ग्रॅम. मोजून पाहिल्या तर बरोबर तेवढ्या. त्या बाईला वाटलं काहीतरी चमत्कार दिसतो, उगं काहीतरी करणी धरणी करत, घेऊन जाय म्हणजे पैसे. अशा बऱ्याच जणीचे गोळा केले. कोण देत नसेल तर भांडायचा, शिव्या द्यायचा. त्याला काय येत नाही, देवाला शिव्या येतात, पंढरपूरचा येतो, इथल्या लोकांना तुमच्यापेक्षा जास्त येतात, जाऊ द्या. आणि मग शिव्या देऊन भांडून पैसे गोळा केले. शेवटी राहिलं एक बहादर, कोणतो, गोणीभर मिरच्या नेलेला. त्याच्या घरी गेले, चला पैसे काढा, गोणीभर मिरच्या आणला. तो म्हणला पैसे बिशे काही देणार नाही. अरे म्हणले गोणीभर मिरच्या आणल्या आणि पैसे देत नाही म्हणतो. देणार नाही, जा काय करायचं ते कर. तो म्हटलं काय करायचं ते कर. दोरीच घेऊन आला होता लांब, दाव, दारात लिंबाचं झाड होतं मोठं, एका फांदीवर ती दोरी टाकली, फास केला तयार, गळ्यात फास घातला, मरतो म्हणे तुझ्या दारात जीव देतो. चराट सोडोनी जगन निवास, महिपती महाराज लिहितात. आपुले कंठी घातला फास, म्हणे प्राण देऊनी उदास, अवघ्या गावासी नाडीन, तुझ्या दारात जीव देतो ना अख्ख्या गावाला बुडवतो म्हणे. आणि मग काय महाराज असं भांडण सुरू झाल्यावर लोकांना बोलवावं लागतंय का चला भांडण पाहायला म्हणून. हे लोक जमले भांडण पाहायला, गर्दी. गावातल्या बाया म्हणल्या काय झालं रे असं कराय. तो म्हटलं पैसे देत नाही, गोणीभर मिरच्या आणल्या. बाया म्हणल्या हे असाच आहे, कधी सप्त्याला देणगी नाही, कधी कोण्या चांगल्या कामाला पैसे देत नाही, उष्ट्या हातानं कावळा उडवला नाही. आणि तुझ्या पैसे देत नाही म्हणले, फाशी घ्यायला निघाला, बायाने चपला काढल्या आणि त्या घरात शिरल्या, कसा पैसा देत नाही ते पाहत, आणि त्याला चांगला काळा निळा होस तर मारला. त्या बायांनीच पैसे काढले घरातले आणि ह्याला दिले. असे सगळ्याचे पैसे गोळा करून आणले
तुकाराम महाराज पुढे गठोडं ठेवलं आणि म्हटले, महाराज मी ह्या गावचा पाटील आहे, तुमचे उपकार आमच्या गावावर कशाला ठेवावं, हे तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा. महाराज म्हटले, अहो तुम्ही कशासाठी कष्ट घेतले, आम्हाला आमच्या काम होतं ते. नाही नाही म्हणले, राहू द्या. आणि ते गठोडं ठेवल्यावर महाराज म्हटले, आता तुम्ही आमचं एवढं काम केलं तर आता आल्या सरशी जेवून जा. महाराजांनी ते तांदूळ शिजायला ठेवले होते मडक्या. ते म्हणले, जेवतो पण जेवायला काय? म्हणले, काही नाही, पांढरा भात शिजायला टाकला. म्हणले, नुसता भात कसा खायचा? तूप आणतो म्हणले गावात जाऊन. मग महाराजाकडे तांब्या होता. जुन्या वारकऱ्याकडे तांब्या आणि घोंगडी कायम सोबत असायची. महाराज श्री गुरु बंडा तात्या म्हटले, सद्गुरु जोग महाराज कीर्तनाला कुठेही गेले त्यांची वळकटी कायम सोबत असायची, म्हणजे जोग महाराजांची. तसं महाराजांकडे तांब्या होता, तो तांब्या दिला. हा माणूस गावात गेला, तूप घेऊन आला आणि दोघही जेवायला बसले. महादेवाचं मंदिर होतं. महादेवानं पाहिलं, देवन भक्त जेवायला बसले, आपण कवर उपाशी राहा म्हणे. महादेव आले कुंभमेळ्यातल्या साधूचं रूप घेऊन, दिगंबर साधू, अलख निरंजन. तुकाराम महाराज म्हटले, या बुवा जेवायला. आणि मग काय महाराज, महादेव, पांडुरंगन, तुकाराम महाराज तिघही जेवायला बसले. हे सगळं मी आपल्याला का सांगितलं? तुकाराम महाराज म्हटले, आम्ही त्याचं भजन केल्यामुळं तेने झाले अवघे काम, त्यानं आमचं सगळं काम केलं. नुसतं हेच नाही, संसारातलं निवारिला भवभ्रम, आमचं भवनाम सगळं संसार नष्ट केला, अज्ञान रूपी भ्रम नष्ट केला. हे सगळं देवानं केलं. पण मग साधू संत म्हणायचे, महाराज हे सगळं तुमचं झालं खरं, पण म्हटले आम्ही असं ऐकलं की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. ज्याला भक्ती करायची असेल, पांडुरंगाची सेवा करायची असेल, त्यानं काहीतरी पथ्य सांभाळावीच लागतात जीवनामध्ये. तुम्ही काय पथ्य सांभाळली हो? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही दोन गोष्टी विषासारख्या समजल्या. परद्रव्य परनारे झाले विषाची परी, झाली विषाची परी, झाली विषाची परी. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, झाली विषाची परी, झाली विषाची परी. परद्रव्य परनारे झाली विषाची परी, झाली विषाची परी, झाली विषाची परी. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, झाली विषाची परी, झाली विषाची परी. हो, या पंढरपुरामध्ये एक राका कुंभार होते. त्यांच्या पत्नीचं नाव वंका, मुलीचं नाव बंका. तिघेही या पंढरपुरामध्ये राहायचे. शेत लाकडं आणायचे गोळा करून आणि विकून त्याच्यावर घर चालवायचा, असा त्यांचा व्यवसाय. आणि एके दिवशी ती बंका म्हणजे त्या राका कुंभाराची मुलगी कपडे धुवायला गेली आणि नामदेव महाराजांची लिंबाई नावाची मुलगी, जवळजवळ दोघी सारख्या वयाच्या 13-14 वर्षाच्या असतील, दोघी कपडे धुवायला आल्या. आणि चंद्रभागेवर कपडे धुताना ते महिला मंडळींना एक सवय असते, त्यांना आपटल्याशिवाय कपडे धुता येत नाहीत. खरं की खोटं सांगा? मग ती एक पोरगी आपटू लागली. ते आपटता आपटता पाणी उडालं हिच्या अंगावर, दुसरीच्या. ती म्हटली, अगं नीट कपडे धु की तुझं पाणी माझ्या अंगावर येतंय. ती म्हटली, लय चांगली लागून गेलीस, लय चांगल्या बापाची लागून गेलीस. असं काहीतरी भांडण दोघीचं झालं. भांडण झाल्यावर ती जी राखा कुंभाराची पोरगी होती, ती म्हटली, काय ग तुझा बाप विना घेऊन सगळ्या लोकांना सोंग दाखवतो, लय भक्त असल्यासारखा, म्हणजे नामदेव महाराजांना, लय तुझा बाप सोंग करतो, आपल्या हातानं देव काय जेवला आणि लोकांना सांगत फिरतो, असं म्हणू लागली. ती म्हटली, तुझा बाप तर भिकारी आहे, काय तुझ्या बापाला लय घरात साठवून ठेवला असेल म्हणे, बाहेर भिकारपणा दाखवतो. अशी दोघीची भांडणं झाली. दोघी आल्या घरी. आणि घरी आल्यावर नामदेव महाराजाची पोरगी लिंबाई, तिनं सांगितलं, बाबा ती राका कुंभाराची मुलगी तुम्हाला म्हणत होती ढोंग करतो, तिचा बाप काय लय भक्त आहे का मोठा? नामदेव महाराज म्हटले, हे बघ मी काही सांगू शकत नाही तो कसा आहे, मी देवाला विचारतो. नामदेव महाराज गेले, देवाला विचारलं, देवा तो राका कुंभार खरंच भक्त आहे का हो तुमचा, खरंच गरीब आहे का तो? असं म्हटल्यावर देव म्हटले, नामदेवा आता काय म्हटले, आपण प्रत्यक्ष पाहू, तुला दाखवतो नेमका कसा आहे. आणि मग राका कुंभार, वंका आणि बंका ती मुलगी, तिघही जण लाकडं आणायला जंगलात गेलेले.
आणि मग देव, रुक्मिणी आणि नामदेव महाराज त्यांची परीक्षा पाहायला आले. समोरून राका कुमार येत होता. रुक्मिणी मातेनं आपल्या हातातलं सोन्याचं कंकण काढलं आणि रस्त्यावर टाकलं. राका कुमार थोड्या वेळाने आले, पाहिलं तर कंकण पडलेलं आहे, सोन्याचं आहे. म्हटले आपण घेऊ नये ते. माऊलीने असं लिहिलंय, पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. महात्म्याला सोन्या नाण्याची किंमत नाही. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, मातीसारखं वाटतं. राका कुंभाराने काय केलं, ते सोनं पाहिलं, घेतलं नाही, पण मनात विचार आला मागून आपली पत्नी येते. बाया माणसाला सोन्याचं जास्त आकर्षण असतं, म्हणून मुठभर माती घेतली आणि त्याच्यावर टाकली आणि पुढे गेले. हे सगळे लपून पाहत होते नामदेव महाराज, रुक्मिणी माता, पांडुरंग दुरून पाहत होते काय होतंय ते. मागून त्यांची पत्नी आली वंकाबाई. तिनं पाहिलं इथं आपले मालक थांबले होते, काय असेल बरं इथं. माती जरा दूर लोटली आणि पाहिलं तो सोन्याचं कड आहे. ती म्हटली बरोबर आहे, आपलं आपण घेऊ नये म्हणून माती टाकली, पण मी तरी कशाला घेऊ, आपलं नाहीच ते. पण मागून पोरगी येते, तिला काही कळत नाही, लहानशी आहे. पुन्हा माती घेतली आणि त्याच्यावर 2 ओंजळी माती टाकली, पुढे गेले. बंका म्हटले आई इथं थांबली, बाबा थांबले होते, काय असेल बरं इथं. तो ढीग बाजूला करून पाहिला तर त्यात सोन्याचं कड दिसलं. जी भली मोठ्याने रडू लागली. आई बापाला वाटलं हिला काही चावलं का काटा मोडला, धावतच आले, का रडतेस ग बाई. असं म्हटल्यावर ती म्हटली आई बाबा मला लाज वाटते, तुमच्या पोटी मी का जन्म घेतला असेल. म्हटले असं का म्हणतेस, तुम्ही इथं का थांबला होतात, माती का टाकली सांगा. ते म्हटले अगं तू घेशील हे कड म्हणून माती टाकली. ती बंका म्हटली आई बाबा तुम्ही सोन्यावर माती टाकली नाही, तुम्ही मातीवरच माती टाकली. तुम्हाला सोनं माती वेगळी का दिसली, मला सोनं माती वेगळी दिसत नाही, मला सोनं म्हणजे माती सारखं वाटतं. हे देवानं नामदेव रायाला दाखवलं. म्हटले नामदेवा 10-12 वर्षाची पोरगी जर अशी तर बाप कसा असेल. विठ्ठल विठ्ठल हो हो. जुने महात्मे सांगतात सद्गुरु जोग महाराजांना त्या काळात 1,00,000 रुपये कोणीतरी द्यायला आलं होतं. जोग महाराज म्हटले आम्हाला तुमचे पैसे नको. तो देणारा माणूस म्हटला काय महाराज, आम्ही 1,00,000 रुपये तुम्हाला फुकट देतो, तुम्ही घेत नाही. तुम्ही अख्खा भारत देश फिरून पहा म्हणे, तुम्हाला 1,00,000 रुपये देणारा कोणी सापडतो का. महाराज म्हटले तू अख्खा भारत देश फिरून पहा, 1,00,000 रुपये न घेणारा महाराज तुला सापडतो का म्हणे. जाऊ द्या, कशासाठी सांगितलं. तुकाराम महाराज म्हटले आम्ही एवढंच केलं, लोकाचा पैसा हरामाचा घ्यायचा नाही, एवढा आम्ही नियम ठरवून ठेवला. वैकुंठवासी वक्ते महाराज म्हणायचे एखाद्या वेळी विष्टेनं हात भरवा, पण लोकांच्या पैशानं हात भरवू नका. विठ्ठल सद्गुरु सदा महाराज वारकरी आहेत, काही नाही पाठांतर नाही, काही कुठं वेदांत शिकले नाही, काही नाही, पण जीवन असंय महाराज. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तुकाराम महाराज म्हणतात तो काही शिकलेला असो नसो, पण तो पांडुरंगाचा अत्यंत आवडता भक्त, अशी त्यांचा स्वभाव. लक्ष्मी ते आयशा नावे, मोकळे मन रसाळ वाणी, याच गुणी संपन्न. लक्ष्मी ते आयशा नावे, भाग्य जावे तरी त्यांनी, असं त्यांचं जीवन आहे. तर ते सदा महाराज सांगतात. म्हटले काही नाही, माणसाला देवाचं, गावाचं आणि भावाचं कधी खाऊ नये म्हणून. कोणाकोणाचं, देवाचं, गावाचं आणि भावाचं. ते म्हटले एखाद्या वेळी माणसाला विष पचेल, पण ह्यांचं कधीच पचत नसतं. ह्यांचं पचत नाही म्हणजे दुसऱ्याचं खाल्लं तर चालतं असं नाही हा. कुणाचंच पचत नाही माणसाला. एखाद्याचा 1 रुपया जरी आपण कर्ज घेऊन मेलो न फेडता, तर त्याचा 1 रुपया फेडण्यासाठी त्याच्या घरी बैल व्हावं लागतं, कुत्र होऊन फेडावं लागतं, चुकत नाही. हा कर्मलोक आहे, मृत्यूलोक आहे हा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. व्यास महर्षी म्हणतात 1000 गायी असल्या आणि तिथं जर वासरू सोडलं, ते वासरू बरोबर आपल्या आईपाशीच जात की नाही, गायीपाशीच जातं. यथा धेनु सहस्रेषु वत्सम विंदती मातरम, तथा पूर्व कृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. म्हणून कुणाचं कधी पैसा घेऊ नये. सगळ्यात महत्वाचं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये 16 जीवन जगलो. वैकुंठवासी निकम बाबांनी श्री गुरु मोठे कदम माऊलींना एक अभंग सांगितला होता. माऊलींनी सांगितलं, ते म्हटले माझा गाथा पाठ झाला आणि मी निकम बाबाच्या दर्शनाला गेलो, विचारलं बाबा आता पुढं कसं जीवन जगावं. तेव्हा श्री गुरु निकम बाबांनी अभंग सांगितला. ते म्हटले एकच सांभाळायचं,
परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळा. काय परद्रव्य परनारी येथुनी जो दुरी सो वळातो, हे अभंग बाबांनी सांगितले म्हटले. तसं आमच्या जीवनात आम्ही परनारीला विषासारखं समजलं. फक्त एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. रामायणातला प्रसंग असा आहे की रावण सीता मातेला घेऊन चालला होता. आता त्याच्या आधीची एक ओवी आठवलेली सांगतो. सीता माताला रावण घेऊन चालला आणि सीता माता मोठ्याने रडू लागली आणि रडता रडता ती काय म्हणत होती ते नाथ महाराजांनी लिहून ठेवलंय. सीता म्हणत होती की मी माझ्या पतीकडे मागणी केली नसती, हात पसरला नसता तर ही वेळ आली नसती. काय मागितलं होतं सीतेनं? नुसतं हरण म्हणू नका, सोन्याचं हरिण मागितलं होतं. सीता माता म्हणते बस तेवढी चूक मी केली, मग जगातल्या सगळ्या स्त्रियांना मी सांगू इच्छिते. सीता माता म्हणते की मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. भ्रतारा पाशी जे मागणे ते स्त्रियेचे निंद्य जिने, मागण्या निमित्त मज रावणे आकर्षणे निजबंधी. सीता माता म्हणते मी माझ्या पतीकडे मागितल्यामुळे असं झालं ना, म्हणून जगातल्या कुठल्या स्त्रीने पतीकडे मागणी करू नये. जर ती स्त्री सतत मागत असेल नवऱ्याला हे द्या ते द्या, तिच्या जगण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर भावार्थ रामायण पहा, त्यात हा प्रसंग पहा. माझ्या मागण्याची कथा माझी मजची पडली घाता, बंदी पडले लंकानाथा श्री रघुनाथा अंतरले. अशी सीता माता रडत होती. रडता रडता तिनं काय केलं, आपल्या कानातले फुलं, गळ्यातले काही सोन्याचे अलंकार होते, हातातले काही सोन्याच्या बांगड्या होत्या, सगळे अलंकार बाजूबंद वगैरे सगळं काढलं, एका चिंतकामध्ये कापडामध्ये बांधलं, ते गाठोडं खाली टाकलं. कशासाठी? यांना कळावं की ह्या दिशेनं सीतेला पळवून नेलेलं आहे. आणि मग शोध करत करत जेव्हा राम लक्ष्मण आले त्यांना ते गाठोडं सापडलं. रामप्रभूनं ते गाठ सोडली, लक्ष्मणाच्या पुढे धरलं आणि विचारलं, लक्ष्मणा हे बाजूबंद तुझ्या वहिनीचे आहेत का बघ रे. लक्ष्मण म्हटलं दादा मला नाही सांगता यायचं. मग नथ दाखवली, म्हटलं ही तुझ्या वहिनीची आहे का? लक्ष्मण म्हटलं दादा हेही मला माहित नाही. कानातली कुंडल दाखवली, ही बघ बरं वहिनीची आहेत का? लक्ष्मण म्हटलं दादा हेही मला सांगता यायचं नाही. आणि मग शेवटी पायातलं जोडवं दाखवलं. म्हणले लक्ष्मणा हे तुझ्या वहिनीचं आहे का बघ बरं. लक्ष्मण म्हटलं हो दादा हे जोडवं माझ्या वहिनीचंच आहे. मग राम म्हटले तुला नथ ओळखू आली नाही, कानातली कुंडल ओळखू आली नाही, हातात बाजूबंद ओळखू आला नाही, आणि जोडवं बरं ओळखू आलं. लक्ष्मण म्हटलं दादा क्षमा करा, आजपर्यंत मी फक्त वहिनीच्या पायाचंच दर्शन घेतलेलं आहे. वहिनी कशा दिसतात हेही मला माहित नाही. नाहम जानामि केयुरे न जानामि कुंडले नूपुरे त्वभि जानामि नित्यम पादाभिवंदनात. मी रोज वहिनीच्या पाया पडायचो ना, त्यामुळे फक्त मला जोडवे माहिती आहेत. सांगण्याचं तात्पर्य तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा असं जीवन जगलो, त्यामुळे आमचा परमार्थ यशस्वी झाला. महाराज म्हणतात परमार्थ परमार्थ म्हणजे काही नाही, फक्त ह्या दोन गोष्टीच सांभाळायच्या, ह्यातच सगळा परमार्थ आहे, बाकी काही करावं लागत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे फार, 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 नाही लागत व्यवहार, नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. नाही लागत व्यवहार, नाही लागत
निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला 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 भव भ्रम भव भ्रम भव भ्रम निवारिला भव भ्रम निवारिला भव भ्रम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम तेने झाले अवघे काम अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ झाला असं समजून एकदा सगळ्यांनी अंतःकरणपूर्वक भजन करू. भजन असं करायचं की ह्याच पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन झालं होतं आणि त्या कीर्तनामध्ये नामदेवरायांनी सगळ्यांना सांगितलं होतं हात वर करून टाळ्या वाजवा. माऊलींचं प्रमाण आहे हा. बाह्या उभा राहावी, बाह्या म्हणजे हात आणि उभा राहावी म्हणजे वर करावी, त्यावरी कहाळ लावावी, उत्तमापासून अंत्यजावरी मुक्तीची शेज मागावी रे. नामदेवरायांनी सगळ्यांना सांगितलं हात वर करून टाळ्या वाजवा. सगळेजण वाजवत होते आणि त्यात एक माणूस होता त्याला हात नव्हते. कोणते? गोरोबा काका. टाळी वाजवण्याची इच्छा खूप, हात वर केले पण मनगटापासून हात नाही, नुसती मनगट अशी मारत होते. आणि देवाच्या कृपेनं महाराज त्यांना हात आले टाळी वाजवता वाजवता. आणि त्या भजनामध्ये देव एवढे नाचत होते, एवढे नाचले की किती नाचले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर म्हणजे धोतर फिटस्तोर नाचला देव. त्यांनी जसं भजन केलं ना, किती तल्लीन झाले असतील कल्पना करा. समजायचं आपण त्याच कीर्तनात आहोत. तोच देव कुठंतरी उभा आहे कीर्तनामध्ये नाचतो आहे. सगळं डोळ्यासमोर ते चित्र आणायचं आणि टाळी वाजवून भजन करायचं. हात वर करा, विठोबा रघुमाई. बोला बोला माऊली. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा विठोबा रघुमाई. बोला पुंडलिक वरदारी,
इथल्यासारखंच आहे, फक्त कीर्तनकार सोडून. कीर्तनकार नामदेवराया सारखा नाही ना. जाऊ द्या. हा भजनाचा आनंद तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही किती घरी पैसे खर्च करा आणि किती विषयाचा आनंद घ्या, हा भजनाचा आनंद घरी येऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा भेटणार नाही. हा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला कीर्तनातच यावं लागेल, पंढरपूरलाच यावं लागेल. असं पुण्यक्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पंढरपुरामध्ये आपण आल्यानंतर जगातली सगळी तीर्थयात्रा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. वैकुंठवासी बोधेबाबांनी आम्हाला हा अभंग चालीत शिकवला होता. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. पंढरपूर एकदा डोळ्याने पाहिलं की जीवनातली सगळी पाप नष्ट झाली. वैकुंठवासी वक्ते महाराजांनी एकदा सांगितलं होतं, म्हटलं या पंढरपुरामध्ये जर अन्नदान केलं, आपल्या सगळ्यांना माहितीये येथे एक शीत दिधल्या अन्न कोटी कुळांचे होय उद्धरण. एक शीत अन्नदान झालं तर कोट्यावधी कुळांचा उद्धार होतो. लोक नारायण बली नाग बली करतात, कशासाठी? ते म्हणतात पितर असंतुष्ट आहे म्हणून तुम्हाला ते करावं लागेल. मग 5-25 हजार खर्च लागतो म्हणतात. बा आपल्याला काय माहित नाही, आपण केलेला नाही आणि देवाच्या कृपेनं करण्याची पाळी येऊ नये. पण असं का करावं लागतं? पितर असंतुष्ट असले की जीवनात दुःख येतात. नामदेव महाराज म्हणले सोपं आहे ना, इथं पंढरपुरात अन्नदान करा, कोट्यावधी कुळांचा उद्धार होईल. पण महाराज सगळ्यांना अन्नदान करता येतं का? खरं सांगा. जो माणूस रोजान जातो लोकांच्या, त्याला कशी काय पंगत देता येईल एवढ्या मोठ्या सप्त्यात? मग त्याच्यासाठी शास्त्र मार्ग सांगतं, ते ऐका. वक्ते बाबा म्हटले, एखादा गरीब असेल आणि त्याला वाटतं आपण अन्नदान करावं, काय करावं? त्याने काही करू नये, चंद्रभागेत जावं, हातामध्ये चंद्रभागेचं पाणी घ्यायचं आणि मनात संकल्प करायचा की मी आज 1000 वारकऱ्यांना पंचपक्वानाचं भोजन देत आहे, असं म्हणून नुसतं पाणी सोडायचं चंद्रभागेत. खरोखर 1000 वारकऱ्यांना जेवू घालणाऱ्याला जेवढं पुण्य ना, तेवढं पुण्य ह्याला केवळ संकल्पानेच भेटतं. पण तो खरोखर गरीब पाहिजे हा, नाही तर पेटवलं तर महिनाभर इजायचं नाही एवढं आहे. आणि त्यानं जर संकल्प सोडला त्याला काय भेटल? काही नाही, पुण्य भेटणार नाही. खकानाच भवती, सगळं जळून जाईल. पण गरिबासाठी साधू संतांनी शास्त्रांनी मार्ग सांगितलेला आहे. नुसती आपण भावना जरी केली, म्हणले हा पांडुरंग असा आहे, आमचा पांडुरंग भोळा आहे, तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची कवळी. त्याला मनाची पूजा आवडते, त्याला हार नाही घातलं तरी चालतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा, असा हा पांडुरंग आहे. आणि त्या पांडुरंगाची आपल्याला जन्मोजन्मी सेवा घडावी, जन्मोजन्मी आपल्याला त्याने वारकरी करावं. वैकुंठवासी स्वामी महाराजांनी आयुष्यभर भजन केलं, आपल्यालाही थोडी देवाच्या भजनाची आयुष्यात सेवा घडावी, अशी स्वामींच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आज आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखे सगळे भाविक मंडळी श्रवणाला आलेली आहेत. आणि माझे 2 ज्येष्ठ गुरुबंधू टाळ घेऊन उभे आहेत. आमचे श्री गुरु श्रीनिवास महाराज आणि श्री गुरु सागर महाराज ननवरे, हे दोघेही साथीला उभे आहेत. त्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या कृपा कटाक्षाने जे काही मला बोलता आलं ते बोललो. योग्य असेल ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज बोला पुंडलिक वरदा विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, तेने झाले अवघे काम, निवारिला भव भ्रम.
निवारिला भव भ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले आवारे काम निवारिला भव विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलेले ले गुरे वेडे वापुडे उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे जे मना येत नाय नारायणा सर्वाडी कपणे येते सापडविले केणे आता उठावे जे मना येत नाय नारायणा तुका म्हणे भोग केला निवारून आला ग आता उठावे जे मना येत नाय नारायणा करुणी आरती चक्र पाणी व वाढते आजे पुररे नवाचा धन्य काळ आजे भाव सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजे पुररे नवाचा धन्य काळ आ तुका वाई टाळ हुका सन्निध जवळे आजे पुररे नवाचा धन्य काळ आजे तुका वाई टाळी ओबा धन्य जवळे आजे पुररे नवाचा धन्य काळ आजे प्रेम आरती गोविंद देव वाढते धन्य 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 जन नित्य कर्जे अवलोकन बाळप्रौढांनी मुग्ध व वाढते परमानंद धन्य धन्य देलो जन नित्य कर्जे अवलोकन नामा महिने केशवादी जे पुणे राहील तटस्थ धन्य धन्य देलो जन नित्य कर्जे अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवी तिजाज संग वेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तणेन कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवी तेजाज संत मन वेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट भय बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दने पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवे तेजाज संत मनोवेदिला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती वायदा कवियामा आरती तुकारामा राघवे जागराज पाषाण तारिले दैसत गोबागे अभंगर केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती वायदा कवियामा आरती तुकारामा तुकिता तुरणे ते ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्यामा आरती तुकारामा जय देव सद्गुरु पंकज स्वामी महाराजा अवतारा पुरा केवळ हरे भक्ति काजा जय देव सद्गुरु पंकज स्वामी महाराजा रजपुताचे वंशी जन्म घेऊन अवतरले जोग महाराजांचे शिष्यत्व पत्करिले
भंडाऱ्या गिरीमध्ये आपण तपास ज्ञानोबाचा जीवलग सका होवने राहिले जय देव गुरु व्यंकट स्वामी महाराज अधिक मासिक क्षेत्री नाम सप्ताह केले भरपूर अन्नदान मिळवून जना सुख दिले कीर्तन ज्ञानेश्वरी सांगून जना सुखविले प्रेमळ भजनाद्वारा सकळा आनंदित केले जय देव गुरु व्यंकट स्वामी महाराजा आयुष्याचे अंत्य समाधी गुरुग्रामाने मोगल प्रांती क्षेत्र पंढरी बनविले त्याने भोळ्या भाळ्या दीन जनाचे लिले उद्धर दे बिडवेदा चरणा नित्य तुमच्या चरणाने जय देव गुरु व्यंकट स्वामी महाराज अवतारा पुरा केवळ हरी भक्ती प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे वाळे नमणे नामा डोड रुक्माय डोपा रुक्माय डोड रुक्माय